नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। 21वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा झाल्यानंतर आता 22वा हप्ता नेमका कधी जमा होणार, फेब्रुवारी उलटला तरी पैसे का आले नाहीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या दिवशी याची घोषणा करू शकतात, याबद्दलची सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही, पण आता एक मोठी माहिती समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान 2000 रुपये जाहीर होऊ शकतात, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे। मग नेमका 22वा हप्ता कधी येणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये कधी जमा होणार? चला संपूर्ण अपडेट पाहूया। मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। सामान्यतः या योजनेचा हप्ता 4 महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो। मागील म्हणजेच 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता। म्हणूनच शेतकऱ्यांना अपेक्षा होती की फेब्रुवारी 2026 मध्ये 22वा हप्ता येईल, पण अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत। मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आसाम राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यामध्ये कोक्राझार येथे मोठ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रम होणार आहे। असं सांगितलं जात आहे की याच कार्यक्रमात पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो। जर अशी घोषणा झाली तर देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा होऊ शकतात। मात्र लक्षात ठेवा, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। पैसे मिळवण्यासाठी हे काम करा। मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळवायचा असेल तर काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे। ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। जमिनीचे व्हेरिफिकेशन झालेले असावे। आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे। जर ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर हप्ता अडकू शकतो। तुम्ही ऑनलाईन किंवा सीएससी सेंटरवर जाऊन ई-केवायसी पूर्ण करू शकता। शेतकरी बांधवांनो, जशी केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख येईल तशी अपडेट आम्ही तुम्हाला सर्वात आधी देऊ। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।